नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताच्या इतिहासातील एका महानायकाच्या कार्याचा पाठपुरावा करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान निर्माते, समाजसुधारक आणि करोडो दलित बहुजनांचे मसीहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांनी समाज बदलासाठी केलेल्या संघर्षाची ही गौरवगाथा पाहूया. 1891 महार जमातीत जन्मलेल्या बाबासाहेबांनी लहानपणापासूनच अस्पृश्यतेच्या जाचाचा सामना करावा लागला. पण त्यांनी शिक्षणाच्या बळावर या अडचणीवर मात केली. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेऊन ते पुढे डॉक्टर आंबेडकर झाले. एक अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित आणि विचारवंत. 1927 महाड सत्याग्रह दरम्यान त्यांनी सार्वजनिक तळ्यावर पाणी भरण्याचा हक्क मिळवला आणि 1932 पुना कराराद्वारे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ टाळून सर्वसामान्य मतदारसंघात आरक्षण सुरू केले. इनहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात त्यांनी जातीय अत्याचारावरती तीव्र टीका केली आणि धर्मसुधारणेची मागणी केली. तसेच 1947 आंबेडकरांना संविधान समितीचे अध्यक्षपद मिळाले. त्यांनी भारताच्या संविधानात समता, स्वातंत्र्य आणि न्याय या तत्वांना प्राधान्य दिले. महिलांचे हक्क, शोषणविरहित समाज आणि मूलभूत कर्तव्ये यांसारखी कलमे त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. आंबेडकर हे फक्त दलित नेते नव्हते, ते स्त्री सशक्तीकरणाचे हितैषी होते. हिंदू कोड बिलाद्वारे त्यांनी महिलांना घटस्फोट, संपत्तीचा हक्क आणि शिक्षणाच्या समान संधी मिळाव्या यासाठी लढा दिला. तसेच कामगारांसाठी 8 तासाचा दिवस आणि रजा यांसारखे कायदे त्यांनी राबवले. बाबासाहेबांच्या मते शिक्षण हाच समाज सुधारण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे त्यांनी दलित युवकांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या आणि 1956 जातीय अत्याचाराविरुद्ध अंतिम प्रतिकार म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. लाखो अनुयायांसह ही धर्मांतरे केवळ धार्मिक नव्हती, तर सामाजिक क्रांतीची एक घोषणा होती. आजही आंबेडकरांचे विचार भारताच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात प्रेरणा देतात. भीमराव आंबेडकर यांची जयंती ही केवळ सार्वजनिक सुट्टी नाही, तर समतेचा एक संकल्प दिवस आहे. तसेच त्यांचे संविधान, साहित्य आणि विचार युगानुयुगे मार्गदर्शक राहतील. मित्रांनो, बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग आपल्याला समाज बदलण्याची शक्ती देतो. त्यांचे कार्य आपल्यासाठी फक्त इतिहास नाही, तर भविष्याचा आदर्श आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी एका नव्या विषयात भेटू आणि तोपर्यंत पाहत राहा रिसर्च मराठी. जय भीम.